तर या सत्राचे शेवटचे षटक घेऊन येणार तो मात्र निलेश गौरकमत संघाकडनं। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढणं गरजेचं आहे ते मात्र वेणेगाव संघासाठी चांगला प्रयत्न केला होता, परंतु निलेशचा आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत बराच वेळ राहतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि समीर आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू फेक केले होते ती गोलंदाज निलेश आणि मी तर म्हणे की चांगला चेंडू होता। नक्कीच आता मात्र या चौथ्या चेंडूवरती देखील समीर याच्या खेळा सागर याच्या खेळाचा अंत होतोय। नवखा फलंदाज आपण पाहतोय वेणेगाव संघाकडनं मात्र केतन। या शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू खेळ बाकी असताना अर्थात या 5व्या चेंडूवरती मात्र गोलंदाजी करतोय तो मात्र निलेश गौरकमत संघासाठी चांगली कामगिरी केली त्यांनी। 5 चेंडूवरती 5 गडी बाद केलेत आणि धावसंख्या मात्र जर शेवटच्या चेंडूवरती मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय, एकच धाव मात्र मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, 6व्या चेंडूवरती देखील गडी बाद होतोय। तर मी तर म्हणेल की या काफलातून